आज आपण काय शिकलो? 1 ते 100 मध्ये जे आपल्याला प्रश्न विचारले जातात किंवा ते आपण आज प्रकरण बघितलं. चला मग त्याच्यावर आज आपण थोडी रिव्हिजन करूया. रिव्हिजन म्हणजेच काय, तर आपल्याला त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात ते बघूया. तर आपल्याला 1 ते 100 मध्ये संपूर्ण पहिली पासून तर 10वी पर्यंत सर्व एक दोन माहित आहेत, पण त्याच्यावर स्पर्धा परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारतात. ते कसे विचारतात ते बघूया. तर आपल्याला असा प्रश्न विचारला जातो, 1 ते 100 मध्ये एक अंक किती वेळेस येतो असा प्रश्न तुम्हाला विचारला तर किती वेळेस येतो? तर 21 वेळेस येतो. किती वेळेस येतो? 21. पण किती संख्येत येतो असा प्रश्न विचारला तर किती संख्येत येतो? 20 संख्यांमध्ये येतो. किती संख्यांमध्ये येतो? 20 संख्यांमध्ये येतो. मग तुम्हाला विचारला 1 ते 100 मध्ये शून्य अंक किती वेळेस येतो? काय शून्य अंक किती वेळेस येतो? तर किती वेळेस येतो? 11 वेळेस येतो. आणि किती संख्यांमध्ये येतो? किती संख्यांमध्ये येतो? तर 10 संख्यांमध्ये येतो. मग बाकीचे उरलेले इतर अंक कोणचे? 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आणि 9. त्याच्यानंतरचे हे अंक 1 ते 100 मध्ये किती वेळेस येतात? 20 वेळेस येतात. आणि किती संख्यांमध्ये येतात? 19 संख्यांमध्ये येतात. त्याच्यानंतर आपल्याला ऍडव्हान्स प्रश्न विचारतात, 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती येतात? तर किती येतात? 90 संख्या. किती आहे? 90 संख्या आहेत. मग 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या किती आहे? तर किती आहे? 9 संख्या आहे. आणि 1 ते 100 मध्ये एक 3 अंकी संख्या किती आहे? तर किती आहे? 1 आहे. समजलं? 1 ते 100 मध्ये तुम्हाला या पद्धतीने काय विचारतात? तर प्रश्न विचारले जातात. तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा करत असाल किंवा नवोदय या स्कॉलरशिपची तयारी करत असाल तरी तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. आलं लक्षात? आजचं प्रकरण समजलं? ओके. अजूनपर्यंत